नमस्कार मित्रांनो, आपलं गडी आज आंघोळीला गेलो होतो बरं का. आंघोळीसनं माघारी आलं, गाड्याकडे बघत बसलो होतो मस्त पैकी बघा. एका लाईनीत पार्किंगला लावून टाकलेलं रात्रीच्या आणि सकाळ सकाळी नियोजन लावलंच लगेच आम्ही भाताचं बघा. हा, आमचं एकच काम असतं, सकाळ सकाळ उठलं पोटा पाण्याची सोय करायची. हा, अशा ठिकाणी आलोय ना, अयो देव करू पण र कोणी येऊ नका. अंकलनं कोथमीर बारीक करून घेऊन भातात टाकाय म्हणून ठेवली होती. भात शिजून झाला, कोथमीर वगैरे टाकून झाली, इकडे गाड्या खाली सुरुवात करायला लागली म्हणून वैभव आला बेल्ट खोलायला. पार्टीनं टॉपची सोय केली ती बरं गाडी खाली करायची. डायरेक्ट JCBनंच खाली डेलं पडायचं काम नाही. दिवसात त्याला 15 गाड्या खाली करायचं नियोजन लावलं होतं पक्क. एक हायड्रा होता, एक JCB होता. आमच्याकडे वाट बघत बसलो होतं, कोणाचा नंबर अगोदर येतोय. लगेच जेवायला आलंच, प्लेटा वगैरे धुवून घेत होतं आणि प्रवीण शेठ आमचं कांदा कापून म्हणलं चला बसा सगळ्यांनी. भाताचा एक नंबर वास आलता, गडी पंक्तीलाच बसलं लगेच आणि लगेच वाढायला सुरुवात झाली. वाढून घेत होतं भात तिखट मिडियम तिखट केला होता आम्ही. 2 प्रकारचं भात केलं होतं आणि गडी लगेच कुठला पण द्या म्हणली, भूक लागली. त्या माळाला काय भेटत नव्हतं. जोडीदारांनी पोट भरून खाल्लं, लगेच भांडी धुवायच्या तयारीला लागलं बघा. दांडी धुवून झाली आणि गडी मस्तपैकी कुणाला आमचं चाललेलं बघा. ते काय जरा गममध्ये होतं, जरा काय त्याला वाटत होतं काम आहेत. गाडी बघा लंच झालं होतं, त्यामुळे सगळ्या गाड्या आपल्या निवांत उभ्या राहिल्या होत्या. अंकलचा नंबर आला, अंकल आपलं गाडी खोलत बसलं होतं आणि रवी शेठ बघा इकडे टेन्शनमध्ये आलं होतं. गच खळगळलं होतं. काय आता म्हणलं असू द्या, जाऊ द्या, जाया तर लागणारच आहे. लगेच JCB बोलवून रोड नीट करून घेतला बा त्यांनी आणि एक नंबर रोड करून घेतला आणि गाड्या जायला नो टेन्शन झालं. लगेच वैभव खांडेकरनं गाडी बघा टापमध्ये घालून आता आणलीच खाली करायला. इकडे प्रवीण शेठ पण लगेच गाडी घेऊन आलाच बघा. आल्या गडी कागद खोलून लगेच गडी घालून तयारीत राहिलं गाडी खाली करायला नादात. सगळ्यांच्या गाड्या खाली करून एका लाईनी दुबा केल्या होत्या आणि कुणालाच इकडं बघा काहीतरी इकडे चढ चाललं होतं आणि आपली गाडी इकडे खाली करायची चालू होती. आपली गाडी खाली करून झाली आणि आम्ही म्हणलं चला आता जायचं इथनं. रामराम घेतला यांचं, टापमध्ये गाड्या काढल्या आम्ही बाहेर इथनं बघा. रोड लय बाद होता बरं का. रात्री आलं काय कळलं नव्हतं, पण जाताना सगळं कळलं ना. आम्ही निपाणीला जाऊन नाश्ता करायला गेलो बघा. लगेच वडापाव खायचं होतं, वडापावला सांगितलं बाबा 6 वडापाव काढ लगेच. मग इकडं कोणाला त्यांना लई भूक लागलेली हो. यांनी लगेच मग खायला सुरुवात बघा, सगळ्यांनी वाटून घेतलं आणि काय वडापाव एक नंबर लागला म्हणून डबल घेतलं गाडीने वडापाव. गच खाल्लं आणि निघालो आम्ही. का तर संध्याकाळी चिकनची पार्टी ठरलेली आमची. आम्ही आलो बॉर्डरला आणि आम्ही थांबलो कागलला, भाजीपाला गेला ना निघून आलो बघा. लगेच तयारीला लागलोच. अंकल इकडे चिकन साफ करत होतं, कांदा कापून ठेवला. इकडे तो बारा शेड आलता बघा. त्यांना म्हणलं असू द्या, तुम्ही ताई माहीत नव्हता, आम्ही इथंच बनवलं जेवण बघा. असू द्या म्हणलं, परत नेक्स्ट टाइम आपण बनवू बरं का म्हणलं. बरं चालतंय म्हणलं. अंकलने चिकन साफ वगैरे करून बरं का लगेच कांदा मिंदा परतून घ्यायची तयारीला लागलं. कांदा लगेच कडे टाकून घेतला, परतून घेतला मस्त वेगळी आणि एक नंबर करत होतं. आज बघा आम्ही चिकन पार्टी केल्या आणि आचारी अंकुश शेडगोळे आहेत. आजकाल कळत नव्हतं त्यांची आम्हाला एवढी खासियत बरं का, पण मांडवलकरांना सांगितलं एक नंबरचा आचार्य आहे. मग मी हात माग घेतलाय आज. कुणालच्या गाडीत आपलं इजॉननं बसलो होतं. इजॉननं म्हणलं जेवण झालं ये बाबा खायला. बरं म्हणला. इकडं अंकलने बघा टमाटर वगैरे टाकून मसाला टाकून एक नंबर भाजला होता. मसाला बघून तोंडाला पाणी सुटलेलं. अंकलनं चिकन बिकन टाकलं, एक नंबर वाफलाय ठेवला. आता परत वापरून झाल्यावर अंकल म्हणलं शिजलं की नाही टेस्ट करतो. बरं म्हणलं करा, मी रशी चेक करतो म्हणलं, कारण मीठ टाकलेलं ना. बरं म्हणलं चालतंय असू दे. रस्सा उकळून झाला आणि सगळ्यांना फोन केला, चला म्हणलं जेवायला बसायचं म्हणलं. सगळी एक करून बघा गाडीत मागाली जेवाय बसली बघा. तर भावांनो, आज आपण कसं एक नियोजन लावलंय, कसं गजमन बघायचंय का तुम्हाला? बघा तुम्ही मला मग देखील पीस द्या. सगळ्यांनी घेतलं बाबा मस्तपैकी वाढून. प्रवीण सगळ्यांना वाढत होतं मस्तपैकी. कोणाची मजा चालली होती. रावणाच्या काळात ती कुंभकर्ण हरवलं होता, योज होता बघा. मोठा राकेश कधी नवं भेटणारी गडी बरं का. 4 दिवस संकट होतं. एक नंबर वाटलं, पोट भरून जेवलं गडी. विजवांना पण पोट भरून जेवलं, भारी वाटलं. परत भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.